नमस्कार मित्रांनो, नगद कॉम्प्युटर होलसेलरमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, भरपूर कस्टमर सर्व्हर मशीन घेतात। सर्व्हर मशीन वगैरे काय प्रॉब्लेम येतो, मशीन चालू होतंय पण डिस्प्ले वगैरे येत नाही। ठीक आहे, मशीनला डिस्प्ले वगैरे येत नाही तर तुम्हाला मी सोपं सांगतो कसं डिस्प्ले वगैरे आणायचं ते। हे मशीन चालू आहे, मशीन वगैरे पॉवर वगैरे एकदम बंद करा। ठीक आहे, रॅम वगैरे आहे, रॅम वगैरे एकदम खोडरबर वगैरे आहे, खोडरबरने तुम्ही साफ करून घेऊ शकता। ठीक आहे, साफ झाल्यानंतर रॅम जी आहे ना, ही रॅम व्यवस्थित बसवून घ्यायची आहे। बसवल्यानंतर पॉवर ऑन करायचा आहे। ठीक आहे, एक 5 ते 6 सेकंद वेट करायचं आहे। सर्व्हर मशीन आहे ते 5 ते 6 सेकंद टाईम घेते यासाठी। आणि हे जे मशीन आहे, हा प्रॉब्लेम काय येतो मित्रांनो, हा जर ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा लाईट वगैरे जर थोडी फ्रिक्वेशन झाले वगैरे, लाईट वगैरे डिम वगैरे असेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर हा प्रॉब्लेम जास्त मोठा नाही आहे। ठीक आहे, बघू शकता तुम्ही मशीन वगैरे चालू झालेला आहे प्रॉपर। ठीक आहे, डिस्प्ले यायला थोडा टाईम लागतो। डिस्प्ले आल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेला ॲटोमॅटिक बल्ब चालू होतात। हा जो मशीन आहे मित्रांनो, हा जो मशीन आहे मार्केटमध्ये जर घ्यायला गेलं तुम्ही 2.5 ते 3 लाखापर्यंत मशीन जातो। पण आपल्या नगद कॉम्प्युटर होलसेलरमध्ये हा मशीन कमीत कमी दरामध्ये आणि एकदम क्लीन कंडिशनमध्ये अवेलेबल आहे। तर तुम्हाला जर लागला तर नक्की आपल्या एकदा शॉपला व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, बघू शकता मशीन हे चालू झालेलं आहे, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। ओके।